अध्ययन निष्पत्ती 020109 चित्रातील वा चित्रमालिकांतील घडणाऱ्या घटना, कृती आणि पात्रांना एकसंगपणे गोष्टी रूपात समजून घेऊन त्याचा आनंद घेतात. इयत्ता दुसरी, विषय मराठी. पाठाचे नाव 7. वडेश बहरला. नमस्कार बालमित्रांनो, आज आपण खूप छान गोष्ट पाहणार आहोत बरं का. त्या गोष्टीचे नाव आहे वडेश बहरला. चिंचपूर नावाचे गाव होते. त्या गावाजवळ ओढा होता. तिथे एक झाड होते. झाडाचे नाव होते वडेश. वडेच उंच उंच वाढला होता, जणू काही आभाळाला भिडला होता. आजूबाजूला खूप खूप पसरला होता. फांदी फांदीवर पाणीच पाणी होती. पाने हिरवीगार होती. झाडाखाली थंडगार सावलीत बसायला फारच मजा यायची. झाडावर चिमणी, कावळा, खारुताई, मैना, राघू यायचे. किलबिल किलबिल करत बोलायचे, गोड गोड गाणी गायचे. वडेशला पाखरांची भाषा समजायची. तो पानांची सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचा. पाखरांना पिले होती. चिमणीचे पिल्लू होते चिनू, कावळिणीचे पिल्लू होते कानू, पोपटाचे पिल्लू होते पिनू. पिले लपाछपी खेळत, पारंबी पकडून झोके घेत, खूप खूप दंगा करत. दुपारी वडेची झोप मोडायची. तो वैतागून जायचा. पिलांवर रागवायचा. पिलांना सांगायचा, उडा उंच भूर भूर, जा खूप दूर दूर, करता खूप कट कट, निघा इथून झटपट. पिलांना वडेचा राग यायचा. ती वडेचे नाव आईबाबांना सांगायची. नेहमी नेहमी पिलांचे बोलणे ऐकून अचानक पाखरे दूर निघून गेली. इथे कोणी बोलायला नाही, कोणी खेळायला नाही. आता काय करावे? वडेशला एकटे एकटे वाटू लागले. हिवाळा संपला, ऊन तापू लागले. फांदीवर तांबूस कोवळे अंकुर दिसू लागले. ते हळूहळू मोठे झाले. मग पोपटी होत गेले. कोवळी पाने दिसू लागली. पाने हिरवीगार झाली. फांदी फांदीवर हिरवे ठिपके दिसू लागले. ते हळूहळू लालसर झाले. मग फळे लाल चुटूक झाली. जाता येता पाखरांना फळे दिसू लागली. ती शीळ घालून वडेशला हाका मारू लागली. वडेशला पाखरांची होड होतीच. रुसवा संपला होता. तो पाखरांना बोलावू लागला, या रे या, सारे या, चटकन या, पटकन या, लाल लाल फळे खाऊन जा. पाखरे बोलू लागली, येतो येतो, पटकन येतो, हसत नाचत चटकन येतो, गाणी गात गात येतो, लाल लाल फळे खातो. पाखरे वडेश जवळ आली. नवी घरटी बांधली. जवळ राहू लागली. वडेशला खूप आनंद झाला. मोठी झालेली पिले पाहून वडेश बहरून आला. तर बालमित्रांनो, अशा प्रकारे आज आपण वडेश बहरला ही गोष्ट पाहिलेली आहे. तुमच्यासाठी काय स्वाध्याय आहे ते पाहूया. तर तो स्वाध्याय सर्वांनी पूर्ण करायचा आहे.